तुझे नि माझे नाते काय, नाते काय, तुझे नि माझे नाते काय, नाते काय, सुख दुःखाची होता वृष्टी, कधी हसलो कधी झालो कष्टी, सुख दुःखाची होता वृष्टी, कधी हसलो कधी झालो कष्टी, साया साविण सहजची घडते, समेस येता टाळी पडते, कुठल्या जन्मांची लय जुळते, या मात्रांचे गणित काय, तुझे नि माझे नाते काय, नाते काय. सलील, हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं ती आठवण मला अगदी स्पष्ट आहे. सांग सख्या रेचं रिलीज होता, अल्बम रिलीज, आणि मला दोन गोष्टी आठवतात अगदी स्पेसिफिकली. ती एक म्हणजे ह्याचं रिलीज तू प्रेक्षकांच्या हस्ते केलं होतंस राईट. तर ते मला खूप छान वाटलं होतं, कारण आपण मुळात प्रेक्षकांसाठी करतो जे करतो, त्यांच्याच हातून काय याची सुरुवात होऊ नये. ब्युटिफुल थॉट. आणि दुसरं म्हणजे हे गाणं आणि त्यातली सगळीच गाणी ऐकताना मला एक असं झालं की काहीतरी खूप वेगळं ऐकतोय आपण. गद्य आणि पद्य हे हातात हात घालून जात आहेत, आणि त्याच्यात तू आणि संदीप ह्यांचं एक खूप सुंदर नॅचरली जे ट्युनिंग होतंच ते खूप वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर आलं. फार आवडता आणि लाडका अल्बम आहे, माझाच नाही सगळ्यांचाच असणार आहे, आय एम व्हेरी शुअर. त्याच्याबद्दल सांग ना मला. मुळात आम्ही म्हणजे टीम आयुष्यावर बोलू काय, आम्ही सगळे, मी, संदीप, आदित्य, नितीन, चंद्रचूड, रितेश, आम्ही जेव्हा जेव्हा नंतर अल्बम रिलीज केले, पहिले 2-3 झाल्यानंतर, तेव्हा असं लक्षात आलं की लोक आपल्याला ज्या पद्धतीने दाद देत आहेत देश परदेश सगळीकडे, तर त्यांना इन्क्लूड करायला पाहिजे प्रकाशन समारंभात. म्हणजे ऑफकोर्स सेलिब्रिटीज किंवा ज्येष्ठ मंडळी यांचा आशीर्वाद हवाच असतो, पण ऑडियन्सचा आशीर्वाद जेव्हा तुम्हाला इतक्या प्रमाणात मिळतो तेव्हा त्यांना इन्क्लूड करावा, हा खरं तर थॉट होता. मग अनेक वेगवेगळे त्याच्यातही प्रयोग झाले की प्रेक्षकांच्या हस्ते केलं. थिएटर्सच्या बॅकस्टेजला जी लोकं असतात, म्हणजे लिटरली प्रत्येक थिएटरचा जो कर्टन देणारा माणूस आहे, त्यांच्या हस्ते आम्ही प्रकाशन एका अल्बमचं केलं होतं, आणि खूप सुंदर आठवण आहे त्याची. मला आठवतं एका अल्बमचं ओपनिंग आदित्य आणि डॉक्टर राजेंद्र दूरकर असं सगळ्या रिदमिस्टच्या हस्ते केलं होतं, साऊंड इंजिनियर्सच्या हस्ते केलं होतं. एक या वेगवेगळ्या ज्या आयडिया सुचत गेल्या त्या ह्याच्यातनं की लोक जे प्रेम देत आहेत, तर आपण याची जाणीव ठेवायला पाहिजे आणि याची पावती कुठेतरी आपल्याला द्यायला पाहिजे की तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोचतंय. हा याच्यात एक प्रामाणिक उद्देश होता. पहिल्यांदा मी सलीलला भेटलो सांगे सख्या रे अल्बमच्या वेळेला. पाऊस असा रुणझुणता वॉज द फर्स्ट सॉन्ग जे मला एकदम आवडलं. म्हणजे ते अरेंजमेंट म्हणा, ते कंपोजिशन, शब्द, ते रेकॉर्डिंग म्हणजे एक काय म्हणतात त्याला सेलिब्रेशन असायचं. म्हणजे कसा काय म्हणतात आपण त्याला, दिवाळी सण असतो ना, ते ज्या दिवशी सलीलचं रेकॉर्डिंग त्या दिवशी सकाळपासून स्टुडिओमध्ये अशी हालचाल असायची, लोक येत असायचे, त्यांचे स्टुडंट्स त्यातले इन्वॉल्ड, कोरस गाणारे, वाजवणारे, असं म्हणजे असं चहलपहल म्हणतात ना तसं असायचं. आणि तू जे म्हणलीस गद्य पद्य, तर ते खरं तर तो खूप अवघड प्रकार आहे याच्यासाठी की त्याच्यासाठी संगीतकाराला चालीतली, म्हणजे जेव्हा आपण म्युझिकल काहीतरी करतो त्याच्यातली लय कळायला लागते, आणि शब्द नुसते वाचले जातात त्याच्यातली लय कळायला लागते. म्हणजे संदीपला संगीत चांगलं कळतं याचा इथे खूप उपयोग झाला, कारण ज्या लईत बरोबर तेवढे बार आम्ही ट्रॅक करून त्याच्यावर हे वाचले ना, त्याच्यामुळे 8 बारमध्येच ही कविता वाचायची, मग पुढे गाणं. सो मला असं वाटतं की आम्हाला दोघांनाही जे एकमेकांच्या शक्तींवरचं जे प्रेम आहे, की शब्दांवर माझं प्रेम आणि सुरांवर त्याचं प्रेम, त्याचा उपयोग ह्या अल्बमला खूप झाला. खूप वेगवेगळ्या प्रकारे आम्ही गाणी केली आणि अगदी धमाल करत करत गाणी केली. कधी मी आधी शब्द लिहिले, कविता होती त्याला सलीलनी चाल लावली,
कधी सलीलने अगोदर चाल दिली मला, त्याच्यावरती मी शब्द लिहिले आणि या दोन्ही प्रोसेसमध्ये खूप मजा आली, आम्हाला दोघांनाही मजा आली. काही काही वेगळे प्रयोगही झाले. म्हणजे त्याच्यातलं जे सांग सखारे जे टायटल सॉन्ग, ते खरं मी आधी पूर्ण गाण्याला चाल केली होती. म्हणजे एखादं कडवं जे आता संदीप वाचतो ते मी गाऊन दाखवतो, कारण ते कोणी ऐकलेलं नाही. ते अगदी मला वाटतं 99-2000 मध्ये तरुणाई नावाच्या अल्बममध्ये स्वप्नील बांदोडकरनी गायलं होतं हे गाणं. पण तो अल्बम किंवा ती कंपनी खरं तर पुढे काही तग धरू शकली नसावी, त्यामुळे तो अल्बम राहिला नाही. तर हे जे सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गरदराई परी, सांग सख्या रे अजून का डोळ्यातून तिची आझुलते अंबर, सांग अजूनही निजे भोवती तिच्या रातराणीचे अस्तर, सांग अजूनही तशीच का आसमानीच्या निळाई परी, सांग सख्या रे आहे का ती. किंवा अजून एक कडवं जे आता आम्ही वाचतो, सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शताला जाणू परी, आणि कौमटून गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी, तिने ठेवला आहे का रे जपून क्षण तो मोर पिसा परी, सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गरदराई परी. वा वा. तर अशी त्याची पूर्ण चाल होती. पण तो प्रकार इतका आवडला आणि संदीप कविता इतकी छान वाचतो की त्या गायन वाचनातनं ते अजून पोचायला लागलं. पण ते वाचूया असं कुठल्या पॉइंटला वाटलं तुम्हाला? म्हणजे गाणी कंपोज खरं तर मला असं वाटतं की हे भलते अवघड असते मध्ये असं केलं होतं. अच्छा. की ती गाडी सुटली रुमाल हल्ली सुरुवातीला कविता, तर तिथे कुठेतरी असं लक्षात आलं की ह्याची एक वेगळी मजा आहे. आणि एक कवी आणि संगीतकार जे एकत्र कार्यक्रम करतायत, तर तू कविता वाचलीस, मी गाणं केलं, ह्याच्यापेक्षा दोघं एकत्र तर तो दोघांचा कार्यक्रम होतो असं मला वाटतं. दोघांच्या कलाकृती काय की दोघंही शक्ती आपापली वापरतायत, तर तिथे 1+1=11 होत होते. अजून एक मला असं वाटतं की संस्कार किती वेगवेगळे असतात. तर आपल्या सगळ्यांचं अत्यंत आवडतं गाणं फिल्म म्हणजे सिलसिला. तेच त्याचा इम्पॅक्ट खूप आहे. करेक्ट. की ते ये कहाँ गए हमच्या मध्ये जे बच्चनच्या आवाजात येतं, परत गाणं येतं, आणि ते कोण डायरेक्ट बच्चन आणि लता दीदी, की दोन आपले सर्वात आवडते आवाज एकत्र येतात. त्याचा इम्पॅक्ट लहानपणापासून आहे. तर मला नेहमी सांगा सख्या रे ऐकताना स्वतःला असं वाटतं की तो इम्पॅक्ट बच्चन आणि लता दीदी यांचा आहे, की असं गद्यपद्य एकत्र प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न तरी आम्ही केला. या अल्बमचे अजून एक फार गोड म्हणलं तर विचित्र आठवण आहे. याच्यामधलं अजून एक गाणं मला आठवतं. चालीवर लिहायला आम्ही नुकतं तो प्रयोग करायला सुरुवात केली होती. म्हणजे संदीप बरोबर चल उंच उंच जाऊन नंतर चालीवर काहीच केलेलं नव्हतं. लागते अनावड श्वासांना पहिलं असं चोख की एकही शब्द नाही, आणि सगळे शब्द संदीपने लिहिले चालीवर, असं ते गाणं लागते अनामोड. त्याच्यानंतर एक चाल सांगा सखारीच्या वेळी मला सुचली होती. आणि मला आठवते प्रवास आम्ही तेव्हा इतके फिरायचो प्रवासात. कोल्हापूरला कार्यक्रमाला जातानाही त्याला मी त्या घाटात खंबाटकीमध्ये मी त्याला जोरजोरात की टा 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 डा टा डा 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 टर डर रा 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 तार रा न न न न न तुटले. तर मी म्हटलं आधी बिल्डअप आणि धाड तुटले. तर चालीवर लिहिताना मला मजा अशासाठी आली, म्हणजे नुसती जंत्री सांगण्यापेक्षा मी थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन की चाल नुसती जेव्हा कवीकडे येते त्यावेळेला ते चालीमध्ये सुद्धा एक कंटेंट असायला लागतो. म्हणजे कसं आहे की शब्द थोडेसे रिजिड आहेत, ऱ्हस्व दीर्घ ते सगळं बघून त्यांना फार मुभा नसते. स्वर त्या मानाने लवचिक असतात. मग संगीतकाराला मोह होऊ शकतो की बारक्या बारक्या हरकती मुरक्या न न न न न न असं काहीतरी करून दिलं तर हे भान असायला लागतं की आपण ते सुरांच्या ह्याच्यामध्ये जरी गुंफलेलं असले
तरीसुद्धा ते लिहायचं आहे आणि त्याला शब्दांचं एक रिजिड माध्यम कवीकडे आहे. त्याचं भान ठेवून कवीलाही त्याच्यात लिहायचं आहे, याचं भान संगीतकाराला असायला लागतं. तर ते त्याच्याकडे खूप छान होतं. मग त्याच्या ज्या फ्रेजेस असतात कॉम्पोजिशनमधल्या, या काहीतरी अर्थपूर्ण फ्रेजेस आहेत. त्यांचा एक प्रवास आहे, त्यांचा एक ग्राफ आहे, त्यांना एक सुरुवात आहे, मध्य आहे, क्लायमॅक्स आहे आणि त्याचं एक सांगता आहे त्या चालीची. तर असं जेव्हा पूर्ण तुमच्या पुढे येतं तेव्हा लिहायलासुद्धा खूप मजा येते. तर एक 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, त्याचा आपला विचार चालला होता आणि मला एकदा चाल सुचल्यानंतर ना खूप क्युरिओसिटी असते, अँझायटी असते की तो काय लिहितोय. तर मी त्याला म्हटलं की अरे तो म्हटला ते पहिलं मला सापडलंय की बंध रेशमी तुझ्या सवेजे जुळले अन क्षितिजावर रंग नवे अवतरले. पुढचं वजन कळत नाहीये. मला आठवत आहे ऋषिकेश रानडेचं लग्न होतं, मनोहर मंगल कार्यालयात मी बाहेर उभे होतो आणि त्या दाराशी गेटशी उभे होतो आणि रस्त्यावरून एक छोटं पोरगं, अगदी म्हणजे 1.5-2 वर्षाचं पोरगं असेल, त्याने असा चड्डीत हात घातला होता आणि आई असा हात ओढून ओढून बाहेर काढत होती. तर मी त्याला म्हटलं हे वजन काय माहितीये का? चड्डीत हात, चड्डीत हात, चड्डीत हात सापडले तुटले. काय सांगतोय? आणि मला आठवतं की आजूबाजूची लोक थोडी की हे चांगली गाणी करणारी मंडळी काय आहे. करताय? तर मला जे पटकन समोर तो छोटं पोरगं दिसलं म्हणून मी आपलं की मला ते वजन इतकं, कारण माझ्या डोक्यात ते गाणं, म्हणजे त्या लग्नाला गेलो, पंक्तीत भरपूर जेवलो, पण डोक्यात गाणं चालू होतं. आणि मग घनदाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले तुटले. क्या बात. त्याच्यामुळे मी आणि संदीप कदाचित हे गाणं गाताना कधीतरी तुटले वगैरे जरी असेल तरी आमच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तर लोकांना कळत नसेल की तुटले मध्ये हे का हसतायत. आमच्या डोळ्यासमोर ते 1-1.5 वर्षाचं ते पोरगं आणि ती आई हात धरतीये की नको रे. त्यामुळे आमच्या डोक्यात जरी घनदाटताच एका क्षणात असेल तरी कधी कधी हे शब्द पण येऊ शकतात. हा गोंधळ असतो. तर कधी कधी डमी वर्ड्स इतके डोक्यात राहतात असं ते गाणं. नाही, फारच कमाल किस्सा आहे, कारण इतका कॉन्ट्रास्ट आहे तू त्याला सांगितलेले शब्द आणि नाही, मुळात वजन ना तर ते दुसऱ्या अक्षरावर जोर आहे ना. घनदाटताच एका क्षणात डीत आहात, तर तिथे बरोबर ते. नाही, मला आता मी तुला आणि संदीपला अनेक वर्ष ओळखते. तुम्ही खूप इंटेन्स, गंभीर, स्पिरिच्युअल, फिलॉसॉफिकल अशा सगळ्या प्रकारची गाणी केलीत, पण तुमच्यामध्ये विलक्षण सेन्स ऑफ ह्युमर आहे. एक खूप भन्नाट, ज्याला आपण धमाल करतो, तो धमालपणा तुमच्या दोघांच्या व्यक्तिमत्वात आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं एक उत्तम आउटपुट तुमच्या या वेडेपणाचा म्हणजे डिपाडी डिपांग हे गाणं आहे. नको दाव भाजीवाल्या फुकाचा रुबाब, भाजी तुझी वर ताजी आतून खराब, गोड गोड बोलशील पाडशील फशी, भाजी तुझी पाटी मंदी घेऊ तरी कशी, आजकाल कुणाचा विवर बसना राणी माझ्या मळ्यामंदी खुसशील काय. ढिपाडी डिपांग ज्यावेळेला आम्ही रेकॉर्ड केलेलं मला असं आठवत आहे की आम्ही जुना V2 स्टुडिओ, म्हणजे आता जुना V2 म्हणजे त्यावेळेला V2 आणि आजीवासन असे 2 स्टुडिओज होते सुरेशजींचे. तर V2 जो होता तो बँड्राला होता आणि आमचा सगळ्यांचा लाडका स्टुडिओ होतो जुना. तिकडनं सगळ्यांची करिअर्स सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि तसं बघायला गेलं तर त्या स्टुडिओमधलं शेवटचं गाणं म्हणायला पाहिजे ढिपाडी डिपांग. त्याच्यानंतर काही महिन्यातच स्टुडिओ बंद झाला. मला ढिपाडी डिपांग रेकॉर्ड करताना चा दिवस किंवा ती रात्र, कारण संध्याकाळी रेकॉर्डिंग होतं, मला अजूनही आठवतं की गाणं किती सुपर. आपल्याला प्रत्येक काम करताना आनंदच होत असतो आणि आपण असं वाटतं की हे सुपरहिट होणारच, प्रत्येक गाणं, प्रत्येक काम, कारण शेवटी आपला जीव असतो ते. पण त्या दिवशी ते गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर आम्ही सगळे मॉनिटरिंग रूममध्ये गाणं लावून जवळपास एक 10 वेळा नाचत होतो. म्हणजे आणि ते माझं इट्स वन ऑफ माय फेवरेट सॉंग्स. ते त्याचं ज्या पद्धतीने लिहिलंय, कंपोज केलंय, इवन गायलंय आणि त्या गाण्याने धुमाकूळ केला होता हे मला आठवतं. इट वॉज अ सुपर हिट. सर्व कार्यक्रमांमध्ये, गणपतीमध्ये, सगळीकडे ते गाणं तुफान वाजायचं. आता डिपाडी डिपांगसाठी आम्ही ज्या वेळेला गाणं लिहिलं ती प्रोसेस फार भारी होती की
त्याचे काही म्युझिक सिटिंग वगैरे काही आमची झाली नाहीत कधी. तर मुंबईला कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री आम्ही येत असताना अचानक आठवलं दुसऱ्या दिवशी प्रोड्युसरला गाणं ऐकवायचं आणि लिहिण्यापासून तयारी होती. तेव्हा आमच्यातली क्रिएटिव्ह चर्चा एवढीच झाली होती की अरे ते भाजीवाल्याचं मळेवाल्याचं गाणं आहे, ते रेफरन्स काहीतरी त्याच्यामध्ये यायला पाहिजे. एवढंच बोलणं झालं आणि पुन्हा गप्पा चालू झाल्या. आमच्या घरी आल्यानंतर मी ते गाणं लिहिलं पहाटे आणि त्याला मेसेज करून ठेवलं आणि मी झोपल्यानंतर उठलो तर त्याचा मेसेज आला होता की मस्त गाणं झालं आहे, चाल रेडी आहे. आणि ते आम्ही ऐकवलं आणि ते आवडलं आणि ते लोकांना तर खूपच आवडलं. लोकांनी डोक्यावर घेतलं गाणं. हे सगळं ऐकल्यानंतर या गाण्याचा जन्म आणि त्याची जर्नी हे फार फार इंटरेस्टिंग आहे ऐकायला. खरी व्हरायटी कधी की जेव्हा तुम्ही इंटेन्सही करता आणि धमालही करता. तर हे म्हणजे ती सिच्युएशन गिरीश मोहितेची ती फिल्म होती तुला शिकवीन चांगलाच धडा आणि त्यांनी ब्रीफिंग दिलं होतं की प्रेमगीतच पाहिजे, फक्त एवढं लक्षात ठेवा की तो जो हिरो आहे त्याचा भाजी मंडईत गाळा आहे आणि तर त्यामुळे बघा तसं ते गाणं पाहिजे. तुला शिकवेन चांगलाच धडा या गिरीश मोहिते दिग्दर्शित सिनेमामध्ये सलीलने अत्यंत अप्रतिम असं रचलेलं हे गाणं आहे. संदीप खरेचेच पुन्हा शब्द आहेत आणि मी एका भाजीवाल्याची भूमिका या सिनेमामध्ये केलेली आहे आणि त्याला अनुषंगून हे गाणं लिहिलेलं आहे आणि फार अप्रतिम असं सूरबद्ध पण केलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की फिल्मचं गाणं करताना ना तुम्ही दिग्दर्शकाला जे हवं त्याच्या जवळ गाणं नेलं पाहिजे. नाही तर काय होतं, एक नॉर्मल प्रेमगीत इथे जर केलं असतं तर त्याला त्या मंडईतल्या भाजीवाल्याला स्वप्नात न्यायला लागलं असतं. बरोबर. आणि मग तो स्वित्झर्लंडला जाऊन नसतो. तर सारखं स्वप्नात कशाला न्यायचं, त्याच्या जीवनात प्रत्येकाचं आपापलं प्रेमगीत असतं. अगदी अगदी. म्हणजे सी बिल्डिंगच्या वॉचमनचं आपली एक प्रेमकहाणी चालू असते, भाजीवाल्याची एक प्रेमकहाणी चालू असते, बस कंडक्टरची एक प्रेमकहाणी, प्रत्येकाची गिटारिस्टची प्रेमकहाणी असते, तबलजीची प्रेमकहाणी असते. प्रत्येकाची आपापली प्रेमकहाणी आपापल्या पद्धतीने चालू असते. बरोबर. तर आपण त्याची लँग्वेज बोलायचा प्रयत्न करूया असं इमेजरी असं मनात होतं. पण तेव्हा इतके आमचे कार्यक्रम चालू असायचे की हे प्रवासातच खूपशी गाणी व्हायची. तर आता याच्यामध्ये भाज्यांचे रेफरन्स असणे हा एक भाग झाला. पण आता कसं असतं की त्याची एक तर मेमरी अत्यंत शार्प आहे. तर त्याच्यामधलं डिबाडी डिपांग डिचिबाडी डिपांग इडीबाडी डिचिबाडी डिपांग हे जे आहे हे आम्ही तिसरी का चौथीत एक कविता होती त्या कवितेमध्ये आलेल्या ती फ्रेज आहे. तर ती त्याला आठवली आणि त्यांनी बरोबर त्याच्यामध्ये वापरली. तर या गाण्याविषयी संदीपने आत्ता सांगितलंच. मला असं वाटतं की 2000 नंतरची 2000 सालानंतरची फार कमी गाणी अशी आहेत ज्याचे म्युझिक पीसेस पण पॉप्युलर आहेत. की टा 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 डा 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 हे सुरू केल्यावर लोक शिट्ट्या वाजवतात. तर हे मिथिलेशचं क्रेडिट आहे की इतका अप्रतिम त्यांनी इंट्रोडक्शन पीस किंवा तो जो म्युझिक वन जो आहे तो इतका म्हणजे सगळे म्युझिशियन्स पण मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलंय त्यांना मजा येताना. आम्ही एकत्र बसून असं खूप वेळा काम केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप रिझल्ट छान येतो असं आम्हाला लक्षात आलेलं आहे. कारण हल्ली काय होतं की कंपोजर गाणं पाठवतो, अरेंजरला मेल करतो आणि अरेंजर त्याचा ट्रॅक बनवून परत कंपोजरला मेल करतो. पण ही पद्धत सुरू व्हायच्या आधीपासून आम्ही खूप काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसून समोरासमोर पीसेस कंपोज मी करायचो. मग कसं वाटतंय सलील तू सांग, तोही सांगायचा की इथे व्हायलिन वापरूया का, इथे हे वापरूया का. म्युझिक पीस कधी चांगला समजायचा जेव्हा म्युझिशियनचे चेहरे उजळतात तो वाजवताना, तेव्हा तो पीस चांगला बनलाय असं समजायचं. त्याला क्रेडिट आहे. आणि ह्या गाण्याने ना माझी आणि अवधूतची फार घट्ट मैत्री झाली. आणि आज तागायत त्यानंतर असा माझा एकही कार्यक्रम झालेला नाही आहे ज्यात मी ढिपाडी डिपांग गायलेलं नाही आहे. लोक मला ढिपाडी डिपांगशिवाय स्टेजवरनं उतरूच देत नाहीत. सलीलचे माझ्यावरती हे खूप मोठे उपकार आहेत. इतकं छान गाणं आयुष्यभरासाठी देणं ही फार मोठी गोष्ट आहे. एक उत्तम मित्र कायमचा मला मिळाला कारण त्याच्यामध्ये तो ॲटिट्यूड आहे. मला अनेक लोक विचारतात की तुम्ही इतकी तेव्हा गाणी गात होतात तर ते गाणं का नाही गायलं. तर मला नेहमी वाटतं की ते गाणं मी गायलं असतं तर तो ना MSc ॲग्रिकल्चर केलेला शेतकरी जो खतांवर रिसर्च करतोय तो मंडईतला भाजीवाला वाटणं अवघड होतं. तर अशा वेळेला
स्वतःतल्या गायकाला बाजूला ठेवून गाणं मोठं करायला पाहिजे संगीतकाराला जास्त न्याय द्यायचा आहे. किंवा गाणं अल्टिमेटली मोठं गायतं गाणं. सो आणि अवधूत आणि वैशाली दोघांनी धमाल गायलं ते. वेड लावणारे शब्द एक तर सिलेक्ट करतोस आणि मग तशीच त्याला चाल देतोस आणि तिथेच तू जिंकतोस. काही गाणी असतात ती आपल्याबरोबर नेहमी राहतात, त्यापैकी हे एक गाणं आहे. तो सगळा अनुभव माझ्याबरोबर अजूनही आहे. अवधूत गाऊन गेलेला ते गाणं मला अजून इतकं क्लिअर आठवत आहे. मी ते गाणं ऐकून अवधूतला आधी फोन केलेला, अरे तू काय गायलायस हे गाणं, अशी माझी रिॲक्शन होती की हे हिट आहे. आणि मग त्याच्याबरोबर त्याच्या तोडीस तोड गाणं आणि संदीपचे सुंदर शब्द मी इतका एन्जॉय केलेलं ना, म्हणजे ताज्या ताज्या भाज्या निवडताना जो आनंद होतो ना, ते गाणं गाताना मला तसं होत होतं की मी काय काय एक्सप्रेशन्स देऊ. आणि त्याची अरेंजमेंट सगळंच, म्हणजे ते गाणं होतानाच कळत होतं की काहीतरी मजा येते. पण इतकं ते सगळीकडे वाजेल असं वाटलं नव्हतं. की आत्ताही आम्ही बघितलं कुठल्याही कार्यक्रमात लोक फक्त सुरू काळी माती एवढंच मी म्हणतो, बाकी अख्खं गाणं लोक म्हणतात आणि आम्ही फक्त शेवट करतो आणि धन्यवाद म्हणतो. इतकं पाठ आहे ते गाणं. जेव्हा आम्ही आळेफाट्याच्या हिरव्यागार शेतांमध्ये चित्रित करत होतो त्यावेळी मला आठवतं, खरं तर मला खूप चांगलं नृत्य येत नाही, पण नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरेंनी अत्यंत मेहनतीनं माझ्याकडनं हे गाणं करून घेतलं आणि एका दिवसात आम्ही या गाण्याचं चित्रीकरण संपवलं आणि फार चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळाला. आजही मी कुठेही कार्यक्रमाला जेव्हा जातो त्यावेळी एंट्री करताना बरेच जण ते बॅकग्राऊंडला हे गाणं लावतात, ढिपाडी ढिपांग, आणि या गाण्यांच्या आठवणी नेहमीच ताज्या तवान्या राहतात. आणि म्हणजे भाजी जशी फ्रेश आणि हिरवीगार असते तसंच या गाण्याविषयीही मला वाटतं. परत एक सॉफ्टवेअर अपडेट या निमित्ताने धमाल गाण्यांचं आलं आणि मग मला लक्षात आलं की या प्रकारचा आपण एक झोन आपण म्हणजे अशा अनुभवात ना आपल्याला स्वतःतलंही काहीतरी वेगळं सापडतं ना. निश्चित. आणि ते परत तू म्हणलास तसंच आहे की ते अपडेट होत राहतं सॉफ्टवेअर. म्हणूनच तू इतकी वर्ष इतकं विविध काम करतोच आहेस. सलील, मला वाटतं कुठलाही कलाकार जेव्हा नवीन कलाकृती आपली तयार करतो तेव्हा तो आतून बाहेरून ढवळून निघतो. ॲब्सोल्युटली. सगळं आतलं बाहेर काढतो आणि ती प्रोसेस खूप एक्झॉस्टिंग असते अनेकदा, बहुतांशी वेळा जेव्हा ते इतकं जवळचं क्रिएशन असतं. तर तू एका वर्षात संदीपच्या या इंटेन्स कविता, अगोबाई ढगोबाई हा बालगीतांचा कार्यक्रम आणि त्याच वर्षी संजीव अभ्यंकरांचा शास्त्रीय संगीतावर आधारित भजनांचा एक अल्बम केला होतास. आपण हरिभजन हा 12 हिंदी भक्तिगीतांचा एक सुरेख अल्बम या संगीत जगताला दिला. तुला काव्याची उत्तम जाण आहे आणि कोणतं काव्य निवडायचं आणि ते निवडल्यानंतर त्या शब्दांमधला अर्थ चालीतून कसा बाहेर काढायचा ह्याचं खूप एक याची छान उत्तम अशी प्रतिभा तुझ्याकडे आहे. आणि त्यामुळे तू सतत नवीन नवीन या संगीत जगताला देत असतोस. आणि हा एक तुझ्यातला जो गुण आहे तो खूप कमी कलावंतांमध्ये दिसतो की चाली न दिलं गेलेलं काव्य निवडायचं आणि त्याला अबाल वृद्धांपासून सर्वांना भावेल अशी चाल द्यायची. तो शब्दार्थ तू खूप सुरेख बाहेर काढतोस, त्यामुळे ती चाल सर्वांना भावते. हे इतकं व्हेरिड काम आहे आणि इतकं सातत्याने एका वर्षात इतकं क्रिएशन करणं हे खूप अवघड तर आहेच, पण तुला असं दमायला थकायला झालं नाही का? वेअर आउट नाही झालास तू या प्रोसेस? दमायला व्हायचं अगदी, हो. टू बी व्हेरी फ्रँक. पण मी जसं म्हटलं की सुचण्याला तुम्ही थांबवू नाही शकत. म्हणजे सुचत राहतं तेव्हा सुचत राहतं. फार कमी वर्ष अशी असतात. मी जसं मागच्या एपिसोडमध्ये म्हणलं होतं की त्या काळामध्ये आमच्या कोथरूड एरियात सरस्वतीचा वावर जोरदार होता. मला का नाही भेटली? जोरदार सुचतच होतं. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना की एखादं प्रोजेक्ट सुचणं, प्रोजेक्ट करावंसं वाटल्यानंतर त्याच्यातली गाणी, त्याच्यातलं लिरिक्स पटकन मिळणं, हे सगळं घडत जातं पटापटा. तसं होत होतं. पण म्हणजे हे मला अगदी आठवतं की त्या काळामध्ये रोज कुठल्या तरी गाण्याचा विचार डोक्यात घेऊनच मी झोपायचो. असं एकही दिवस वर्षभरातला गेला नाही की आज रिकामं डोकं आहे. आणि मग ना झोपल्यानंतर असं म्हणजे त्या व्यक्तीसारखी ती अशी माणसं तीव्र मध्यम सा ग म म द द अशी ती म्हणजे चला सगळ्यांनी झोपा असं म्हणायची वेळ येईपर्यंत ते असे डोळ्यासमोर नाचायचे किंवा तो रे अरे, कारण दिवसभर ना एक काहीतरी चालू असायचं, हे गाणं नाही तर हे गाणं डोक्यात. तर ते दमायला व्हायचं. पण मला असं वाटतं त्याला परत उत्तर काय, तर मला असं लक्षात आलं की माझ्यासाठी रिलॅक्स होणारी जागा पण स्टेजच असते. मी सगळ्यात आनंदी
जर फोटो काढायचे असतील तर ते स्टेजवर काढावेत असं मला वाटतं. स्टेज इतकं, आणि मी असं नाही, मला असं वाटतं जे हार्डकोर म्युझिशियन कॅटेगरी असते ते सगळ्यात सुखी परफॉर्म करताना दिसतात. त्याच्या इतका त्यांचा शांत चेहरा, सुखी चेहरा दिसत नाही. त्यामुळे त्याच्यातनंच त्याचं उत्तर मिळालं असं म्हणूया, की गात गेलो, गाण्यातनंच रिलॅक्सेशन, गाण्याचा स्ट्रेस, गाण्यातनंच रिलॅक्सेशन असं करत. आणि तो स्ट्रेस तसा स्ट्रेस पण नसतो, ते एक्झॉशन असतं. आणि ते मला कळू शकतं काय. हा संजीवचा अल्बम विशेषतः कारण आम्ही बालमित्र, थोडा माझ्यापेक्षा मोठा असेल पण अगदी पहिल्यापासून, परत डेक्कन जिमखाना पुणे, त्यामुळे एक टप्पा आऊट मला मित्र, त्याच्यामुळे खूप चांगली मैत्री. आणि मला असं नेहमी वाटतं की आपला जो मागच्या एपिसोडमध्ये विषय झाला की एका गायकाचा अख्खा अल्बम करायचा असेल तर जसं भावसंगीत गाणाऱ्या गायकांच्या वेगवेगळ्या टोनचा विचार करायला लागतो, तसं शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाची गायकीचा उगम किंवा ते घराणं याचा विचार करायला लागतो. आणि सुदैवाने मी एकदम हार्डकोर जसराजी फॅन, म्हणजे जसराजी सवाईला गाताना इतका वेळा किंवा त्यांच्या मैफिली अदरवाईज इतक्या वेळा ऐकल्या आहेत की ती जी अत्यंत अप्रतिम मिंड तानांची स्टाईल ती जी त्यांची आहे की गोविंद दामोदर माधवेती गो, मिंडनी ते असं नटवतात. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यात पूर्ण गाण्यामध्ये मेल फॅक्टर आणि स्टील व्हेरी काय म्हणूया आपण डेलिकेट असं एक गाणं ते मेवाती घराण्याचं जसराजींचं होतं की म्हणलं तर संपूर्ण त्याच्यातलं जो पुरुषपणा असतो गाण्यातला, दमदार ताना जातात, पण त्याच्यातला नाजूकपणा हे तेवढंच, आणि तो संजीवमध्ये. त्यामुळे त्या जर सगळ्या चाली बघितल्या तर मिंडचा मत कर मोह तू, ही जसराजींची गायकी डोक्यात असल्याचा परिणाम असतो की संजीवसाठी, आणि ती अल्टिमेटली संजीवची गायकी झाली. तर तो स्वतः इतका मोठा गायक आहे, जगभरात इतक्या फेस्टिवल्समध्ये त्यांनी गाजवली फेस्टिवल्स, आणि खूप अभिमान आहे या सगळ्या मित्रांचा, म्हणजे शौनक, संजीव, आनंद, राहुल. मत कर मोह तू हरि भजन को, मत कर मोह तू हरि भजन को, मान ले मत कर मोह तू. ही सगळी गायकी आहे संजीवची. ती आपसूक आली का विचारपूर्वक आली, म्हणजे विचारपूर्वक, सबकॉन्शियसली तुम्ही इमॅजिन करता ना. जसं आहे की एक माणूस रोल करणार आहे म्हटल्यावर तुम्ही डायलॉग लिहिताना तसे लिहा. करेक्ट, तो ऐकू यायला लागतो. तसं मला त्या गायकासाठी गाणं करताना त्या गायकाच्या आवाजात गाणं ऐकू यायला लागतं की संजीवच्या आवाजात हे कसं येईल, इथपासून ते अवधूतच्या आवाजात हे कसं येईल, हे आनंद शिंदेच्या आवाजात कसं येईल. तर वेगवेगळे कुठल्याही गायकासाठी गाणं करायचं म्हणलं की ते तुमच्या कानात ऐकू यायला लागतं, आणि त्याचा खूपच जास्त उपयोग होतो. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु, कहियो रे प्रभु आवन की. आपन आवे लिख नहीं भेजे, आपन आवे लिख नहीं भेजे, बाण पड़े ललचावन के, बाण पड़े ललचावन के, आवन की मन भावन की, कोई कहियो रे, कोई कहियो रे प्रभु आवन की. ए दो नैन कहो नहीं माने, ए दो नैन
कहो नहीं माने, नदियाँ बहे जैसे सावन के, नदियाँ बहे जैसे सावन की, आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु, कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की। ए दो नैन कहो नहीं माने, ए दो नैन कहो नहीं माने, ए दो नैन। गेल्या 25 वर्षामध्ये जे काही शिकायला मिळालं, जी गाणी करायला मिळाली, इतकी मोठी मोठी माणसं भेटली, त्याच्यातून जे काही अनुभवलं ते सादर करतोय माझे जगणे होते गाणे या वेबसिरीजमधनं. सलील कुलकर्णी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर ही सिरीज तुम्हाला बघायला मिळेल. तेव्हा जरूर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.